नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 27, 28, 29 नोव्हेंबर 2023 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम जोरदार तर काही भागामध्ये जबरदस्त गारपीटचा अंदाज देखील बघायला मिळू शकतो। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणात पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये वादळी पावसाचा जोर वाढत असून काही भागात मध्यम हलका तर काही भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा 27, 28, 29 नोव्हेंबर 2023 या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय असणार आहे। तर या चक्रवात स्थितीचा परिणाम पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा जोर कमी असून महाराष्ट्राकडे पावसाचा जोर वाढत आहे। तर केरळ, कर्नाटक, गोवा इकडे ठिकठिकाणी मध्यम जोरदार वादळी पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणाच्याही पूर्व भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे। आंध्र प्रदेशच्या पश्चिम आणि उत्तर भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्वेकडे पावसाचा जोर कमी असून पावसाची शक्यताही रायपूर, जगदलपूर, राउरकेला आसपासचा परिसर या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी राहील। सर्वच भागात पावसाचा अंदाज नाही। मात्र महाराष्ट्रामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण विभाग या भागात असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्याही काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर सुरुवात करूया सोलापूर जिल्ह्यापासून। तर सोलापूर जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसांमध्ये पावसाचा अंदाजा कुरोळ, बिलाटी, सोलापूर, मंगरुळी, मंद्रुप इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी या भागातही जोरदार वादळी पावसाचा अंदाज आहे। पश्चिम भागामध्ये मंगळवेढा, मारवाडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। दक्षिण भागामध्ये घेरडी, चिंके, सांगोळे, आटपाडी, दिघाची, मौद, बुद्रुक, मसवड, पिलवी या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। खर्डी, पंढरपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह राहील। मोहोळ, बडोला, तांदवाडी, अंगार, शेतपल, करकमलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकलूज, माळशिरस मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। वैरभंग, पाणेगाव, बार्शी मुसळधार वादळी पावसाचा अंदाज आहे। टेंभुर्णी, कुरुळवाडी, वांगी, केरन, इंदापूर तसेच केटूर, बिगोंडोड, करमाळा, खोंडे, सेल्सियस, परांडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा बारामती, लुसुंबे या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। बराड, शिंगणापूर, निंदाल, दहिवाडी, वडूज, मसवड इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे। लाटे, पलटण, नांदल, लोणार, खंडाळा मध्यम हलका असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। पावसाचा जोर कमी देवरा, सातारा, कोरेगाव, रहमतपूर, औंध, पुसेवली, कराड, कडेगाव या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। रामपूर, पलूस, विटा, तासगावलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर कमी असून मेढा, औडाले, कोयना, पटण, आरळ, आरवाडे, वसुटपोट, सातारा इथे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीकडे जोर वाढले असून लोटे, चिपळूण, खेड, दहागाव, मारगाव, तांबे, गुहागर इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे मुलगुण, नेरवा हलका पाऊस या भागात बऱ्याच ठिकाणी राहील। माखणजण, संगमेश्वर, देवरुख, बेलकर, साखरपा इथे हलका पाऊस बघायला मिळणार आहे। राजापूर, रायपटण, वडापेठ, पूर्णागड, विजयदुर्ग मध्यम हलका पाऊस या भागात राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे जोर कमी असून मलकापूर, गुकरूड, किनी, कोडाली, पुरवाळा, संगरूळ, कोल्हापूर, इचलकरंजी हलक्या पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी जोरदार वाऱ्यासह राहील। इस्पुर्ली, कागल, सल्लगा, चिकोडी, निपाणी, राधानगरी, पोंडा तसेच कणकवली, कडेगाव, पटेगाव, आजरा, नेसरी, अड्डला, सांकेश्वरा या भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जोर कमी असून महापण, सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड हलक्या सरींचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। पारसे, मपासा, पणजी, बेडशी, कानाकोंबी, बेळगाव, बाची तसेच
गव्हाली, पडला, अलगोटे, तिक्सा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात पावसाचा अंदाज गोकाक, अलकंगीला मध्यम स्वरूपात राहील। रायबा, इटकल, सल्लगा, शिरगोपी, कुडाची हलक्या पावसाचा अंदाज आहे। सांगली, मालगाव, तासगाव, अष्टा इथे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। देसिंग, कोची, नागद, जळकाटी, अडाली, तेलसंग इथे हलक्या पावसाचा अंदाज आहे। जतला जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। तर मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मारगाव, जेजुरी, सासवड, केटवले, शिवापूर इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। व्याले, लवासा, जिटे, टाला, इंदापूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। रोहा, नागोठाणा, कलसीत लगतचा परिसर बघितला असता आंबे, कळवण, शिरगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। व्याले, केटवले, सासवड, पुणे, दायरी, वाघोली, आळंदी, चाकण, कसमत, शिंदे इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, दौंड, राऊर, नार्वे, बोरी, शिक्रापूर, बांबडे, मलटण, कवटे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मनसर, वाडा, मध, जुन्नर, ओतुर्लाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। अहमदनगर जिल्ह्याकडे आल्याने, टाकळी, डोकेश्वर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। भालवणी, अहमदनगर, खंडाळा, पारनेर, सुपे, राळेगाव, पारेगाव, सुद्रुक मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। दक्षिण भागामध्ये श्रीगोंदा, बिटकेवाडी, मिरजगाव, कर्जत, कुलधरण, राशीन, करमाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे। जामखेड, काडा, शिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। अंबळनेर इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। पाथर्डी, अमरापूरलाई मुसळधार पावसाची शक्यता राहील। अहमदनगर, कुडगाव, धनगरवाडी, शिरोळ, माका, वांबुरी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। राऊरी, देवळी, प्रवरा, आश्वी, लोणी, संगमनेर, खेलवड इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। श्रीरामपूर तालुका, शिर्डी, पुलतांबा, जवळके, कोपरगाव इथे मुसळधार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी, पेण, शिरवळ, खोपोली, कसमतलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। खोपोली, कसमत, कर्जत, कोसर, पेठ, नरेल मध्यम स्वरूपात राहील। कोकण किनारपट्टीकडे मुंबई, उरण, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याण, डुमरी, मीरा भाईंदर, ओंबडी, क्रिसिवाडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। खडवाली, उंबरपाडा, पिलवी, शहापूर इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। पालघर जिल्ह्याकडे वसई, विरार, पालघर, सपाले, गोडमाल, वाडा आसपासचा परिसर, वाणीगाव, कासाकुरुड मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। घाटमाथ्याकडे जोर वाढलेला असून शहापूर, क्षेणवा, सम्राट, कुंडा, करडी, वैशाला, इगतपुरी, जव्हार, मोकाडा, त्र्यंबक मुसळधार पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे दक्षिण भागामध्ये राजूर, अकोला, संगमनेर, शमशेरपूर, नांदेड, शिंगोटे मध्यम पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। तिरडे, डुबरे, पांडोर्ली, नाशिक, देवळी, नागपूर, निफाड, लासलगाव, पाटोदा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। जबरदस्त पावसाची शक्यता मनमाड, पाटोदा, कोसुमाडी, ममदापूर, येवला, बारम, बैजापूर या भागामध्ये बघायला मिळणार आहे। पुढील 3 दिवसांमध्ये वणी, डोडांबे, चांदवडलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। ओझर, कळवण, देवळा, सौदाने मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। मालगाव, नांद्राणे, शेरळ, मेउंबे मध्यम स्वरूपात राहील। सटाणा, औटी, ताराबाद, नागपूर, निमशेवडी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। नंदुरबार जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात पावसाचा जोर वाढलेला असून साक्री, प्याट, चिंचखेड, कुसुंबे, चिंचवड, दिवी, दुसाने, नवापूर, अमलीकोकसाने मुसळधार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह या भागात नंदुरबार जिल्ह्याच्या दक्षिण भागात राहील। टिटाणे, अंजाले, रनाला, नंदुरबार तसेच अक्कलकोवा, तलोडा, शहादा, बोरजा इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात सांगवी, सुले, शिरपूर, वाडीपिके, भालाणे, असोल, मालगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। चिमठाणे, नांद्राणे, जालट, जापुरे इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। खंपांडे, नवारी, अंजंग, धुळे, अरवी, बोकरूड, अंजाले इथे बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, अडगाव, हिरापुरा, यावल, फैजपूर, जानोरी, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। धरणगाव, रंडळ इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। मडको-पाचरा, पौर, जामनेर, भोवडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबई, चाळीसगाव, साईगवन, अंबाला, कन्नड, नांदगाव, मालगाव, सौदाने तसेच तालवड, ममदापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। एलगुपा, देवगाव, फुलंब्री, विरामगाव इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। वैजापूर, गंगापूरलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडे जोर वाढलेला असून श्री छत्रपती संभाजीनगर, सनवासी, पिंपरी, काचूड, पाचूड, टिंबे, जळगाव, गंगापूर, दाकेपाल, दहिगवणे, पैठण, अमरापूर, हंसापूर, भालम, टाकली मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आणि जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशिंगोटा, वारीगवारी, ईश्वरनगर, तानवाडी, पानवाडी, उल्हापांगरी, जालना, बदनापूर मुसळधार पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या या भागात राहील। देऊळगाव राजा, जाफराबाद, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन, अनवा, अजंडा इथे जोरदार पावसाचा अंदाज
बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून गेवराई, उमापूर, भालम, टाकली, भालगाव, जांभळी, करकम, बीड जोरदार पावसाचा अंदाज आहे। मांजलगाव, वडवणी, तळगाव, सिरसर, सोनपेठलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। येलम, चौसाला या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। धारूरखेडला मध्यम पावसाचा अंदाज राहील। परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, राणेसागो, अहमदपूरलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। धाराशिवकडे जोर वाढलेला असून कळंब, मासा, तारकेड, भूम, पातुरकडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। एडशी, पेठ, कामेगाव, बेंबली इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पेरबंग, पाणेगाव, बार्शीला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। वडोला, तांदवाडी, तुळजापूर, नलदुर्ग, होटी, मुष्टी, अलूर, मुरम, बटघरी, उमरगा, तुगाव, उज्जैन, घोटाला या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे भाटंजी, किल्लारनी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। खिंतोट, औसा, कोंडवाडा, घाटेगाव, लातूर, रेणापूर, बोकडा, लातूर रोड, शुरंतपाल मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। औरत, शहाजानी, हलसी, भालकी, बीदर, मुरकी, उदगीर, रवणकोला, उळमजुक, जोळकोट, देगलूर, रोदूर मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याकडे मुखेड, कवठा, नरशी, लोहा, बुजुर्ग मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। गंगाखेड, पालमला जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी, जरी, बोरी, जंतूरलाही मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाची शक्यता आहे। पाथरी, आष्टी, सेलू, परतूर, मट्टा या भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत, पूर्णा, नांदेड वाघाला मुखेड, पेटुंबरी, कोंडलवाडी, धर्माबाद, कवठा, नरशी मध्यम पावसाचा अंदाज आहे। दक्षिण पूर्व भागात तमसा, आडगाव, उमरखेड, ढाकणी, मोरचोंदे, किनवाट मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंधलाई मध्यम स्वरूपात राहील। इनापूर, महागाव, मावळा मध्यम असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून वाशिम, रिताड, मालेगाव, मरसूल, परतूर, मंगळुपी, करचना, खेडा मुसळधार वादळी पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव, जयपूर, लोणी, लोणार, मेहकर, डोंगाव, कुतनापूर, घाटबोरी, बीबी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। विजांच्या कडकडाटासह राहील। चिखली, अहमदपूर, केलवड, किरडा, बुलढाणा, मोटाला, बोड अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे। अतिवृष्टीची शक्यताही बाळापूर, खामगाव, शेवगाव, बाबरगाव, दिघी, नांदुर्णा, अडलबुद्रुक, दासराखेड, मलकापूर या भागात राहील। अकोला जिल्ह्याच्या उत्तरेतही पावसाचा जोर जबरदस्त स्वरूपात राहील। अकोट, हिरवाखेड, अलेवाडी, जळगाव, जामोद, पळसी, मासराखेड, अकोला, बाळापूर अतिवृष्टीचा अंदाज आहे। अकोला, बोरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अमरावती जिल्ह्याकडे मतीजापूर, दर्यापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। अंजनगाव, सुजी, अचलपूर, चांदूर बाजार मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। चिखलदरा, चिखलेरा आणि सालदारणी इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। अमरावती, बडनेरा, नांदगाव, खंडेश्वर, चांदूर, धामणगाव रेल्वे, तळेगाव, आष्टी, दुर्गवाडा, काटी, वरुड, नरखेड जोरदार पावसाचा अंदाज आहे। पांडुणा इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। वर्धा जिल्ह्याकडे अरवी, वडोणा, लाडगड मध्यम स्वरूपात राहील। मुरीकोकटे, जामनी, वर्धा, देवळी, कोल्हापूर, राळेगाव, वडकी, पुणे, हिंगणघाट मध्यम पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। नेर, लाटखेड, दारवा या भागात राहील। यवतमाळ, जामोडा, कल्लाम, घाटंजी, करंजी, पांढरकवडा, धनोरा, पटणबोरी मध्यम पावसाचा अंदाज या बऱ्याच भागामध्ये बघायला मिळणार आहे। रुई, जवळी, डिग्रस, पुसद, खंडाळा, महागाव, मावलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे वणिकारला मध्यम हलका पाऊस राहील। चंद्रपूर जिल्ह्याच्या इतर भागात हलक्या सरींचा अंदाज राहील। चारगोपिकी, चिमूर इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी असून उत्तर भागामध्ये दिगुरी, किमटी, मेधा, देसिंग मध्यम पावसाचा अंदाज राहील। भंडारा जिल्ह्यामध्ये उमरेड, खैरगाव, भिवापूर, पावणी, अडेल जोरदार पावसाचा अंदाज आहे। लखनी, साकोलीला मध्यम स्वरूपात राहील। भंडारा, चिखली, मौदा, धर्मापुरी, असोली, कंदारी, अकोला जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि गोंदिया जिल्ह्याकडे गोबरवाई, तुमसर, तिरोडा, गोंदिया, गोरेगाव, आमगाव, साखरेटोळा जोरदार पावसाचा अंदाज। गोंदिया जिल्ह्याच्या या भागात विजांच्या कडकडाटासह राहील। नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। नागपूर, हिंगणा, पाचगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। मोठीबोरी, तुळजापूर, बारबाडी इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील। मुरीकोकटे, तुतीवाडा, कुडाली, काटोल इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। उमरी, सावरनेर इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कामठी, वाघोली, पारशिवनी, कामठी, वनेरा, घोटी, रामटेक, बार्शी, धर्मापुरी, असोली, कंदारी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।